नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आज सत्यपाल मलिक नावाच्या एका सत्यवादीचा अंत झाला. व्यवस्थेविरुद्ध लढणे किती जिकिरीचे आणि कठीण असते हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीतच आहे. विशेष म्हणजे सत्यपाल मलिक अनेक दिवस प्रवाहात होते. मोदीजींनी त्यांना जम्मू काश्मीरचे राज्यपाल पद बहाल केलेले होते. अत्यंत कठीण काळात जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. याबाबत कोणाच्याही मनात दुमत असणार नाही. हा माणूस प्रवाहपतीत होत नाही हे दिसून आल्यावर नाना कारणांमुळे त्यांच्यावर आरोप होत होते. पण अनेक संकटे येऊनही सत्यपाल मलिक यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न कधीच बंद केला नाही. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या लाचखोरीचे आरोप करण्यात आले होते. विशेष म्हणजे 100 पैकी एखाद्या प्रकरणातच काहीतरी यश मिळवणारी ईडी त्यांच्या पाठीमागे लावण्यात आली होती. पण या माणसाने शेवटपर्यंत हार मानली नाही. रोखठोक बोलणे हा त्यांचा स्वभाव होता. विशेष म्हणजे तो कोणत्याही व्यवस्थेला हे आवडत नाही आणि पचतही नाही. नुकताच उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेले जगदीश धनखड आता सत्यपाल मलिक यांच्यासारखेच वागतील काय असे म्हटले जात होते. यावरूनच सत्यपाल मलिक हा सत्यतेचा ब्रँड झाला आहे असे सहज दिसून येते. जो झुकता है वो जाट नहीं असे जाट समाजाबद्दल म्हटले जाते. उपराष्ट्रपती पदावरून पाय उतार झाल्यानंतर धनखड यांनी कोणतेही भाष्य अद्याप तरी केले नाही. तरीही ते पुढे मागे आपल्या डोळ्यासमोर सत्यपाल मलिक यांचा आदर्श ठेवतील असे बोलले जात आहे. सत्यपाल मलिक यांच्या प्रकृतीत गेल्या अनेक दिवसांपासून खूपच चढ उतार होत होते. चौधरी चरण सिंग यांचे विचार जाणून त्यांचे अनुकरण करणारे चरण सिंग यांचे ते पक्के चेले असलेल्या मलिक यांनी त्यानंतर इतरही काही पक्षात चंचू प्रवेश केला होता. त्यामुळेच त्यांचा प्रभाव पाहता त्यांना थेट राज्यपाल पदावर बसवले गेले. समाजवादी विचार असलेला माणूस सदैव व्यवस्थेच्या विरुद्ध असतो हे आपण अनेकदा बघितलेले आहे. एवढ्या उच्च पदावर आरूढ होऊनही त्यांना निवृत्तीनंतर ज्या प्रकारच्या सोयी सवलती मिळायला हव्या होत्या त्या कधीच मिळाल्या नाहीत. अगदी साध्या 2 खोलीच्या घरात ते राहत होते. त्यांच्यावर कितीही आरोप झाले तरी हा माणूस भ्रष्टाचारी नाही हे या सगळ्या गोष्टीवरून आपोआपच दिसून येत होते. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर कितीही हेतवारोप केले गेले तरी सत्यपाल मलिक जे बोलतील ते खरेच असते असाच त्यांचा लौकिक होता. या लौकिकाला जागूनच प्रकृती बरी नसतानाही ते जनतेची लढाई लढत होते. त्यासोबतच त्यांच्या खुलेआम बोलण्याचे कारण म्हणजे ज्याला कर नाही त्याला डर कशाला हे होते. आजकाल कणाहीन माणसांचा जमाना आहे. त्यात मलिक यांच्यासारखे कणा असलेले योद्धे सुद्धा आहेत. ते लोकशाही जपण्याचे काम अत्यंत वेगळ्या पद्धतीने करीत आहेत. हे दिसून आल्यावर आपोआपच त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होते. आताच्या जमान्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी प्रामाणिक माणसे दिसतात. बाकी सारे काही कणाहीन आहे हेच तर खरे या कालखंडातील वैषम्य आहे. आज सत्यपाल मलिक यांचा नश्वर आत्मा इहलोकातून परलोकात गेला. त्यांनी आपल्या जीवनात जे जे पटले त्याचा स्वीकार केला, जे जे पटले नाही त्याचा तिरस्कार केला आणि शक्य तितक्या ठिकाणी न पटणाऱ्या गोष्टींचा मनापासून धिक्कार केला. अशी वाटचाल करीत त्यांनी आपले जीवन खऱ्या अर्थाने जनसामान्यांसाठी जगून यशस्वी केले. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्यातील सत्यतावादी आणि सर्वसमावेशक विचार असलेला त्यांच्या गुणांची सहज आठवण येते. सर्वसामान्य माणसांचा नेता म्हणून अतिशय चांगली कामगिरी बजावलेल्या सत्यपाल मलिक यांना आमची भावपूर्ण आदरांजली. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.